अनेक दिवसांपासून बीड हे मोठ्या प्रमाणात गाजतंय, ते देखील अनेक अशा मोठ्या गुन्ह्याच्या घटना बीडमध्ये घडल्या त्यामुळे। आणि आता बीडच्या परळी तालुक्यामध्ये पुन्हा एकदा हवेत गोळीबार झालाय। धक्कादायक बातमी आहे। या प्रकरणी आता तिघांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। 2 दिवसांपूर्वी एकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली। त्यानंतर परळी ग्रामीण पोलिसात आणखी 3 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हवेत गोळीबार पिस्टलसह सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्यात आले, त्यामुळे या गुन्ह्याची नोंद झाली आहे। यात 2 परवानाधारक तर एक अवैध पिस्टल बाळगणाऱ्यांचा समावेश आहे। एकंदरीत आपण जर बघितलं, परळीमध्ये पुन्हा एकदा हा गोळीबार बघायला मिळालेला आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्या हातामध्ये पिस्टल दिसेल किंवा फोटो दिसेल त्यांचे परवाने रद्द करा असे आदेश दिलेले असताना परळीमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची ही घटना घडलेली आहे। कायद्याचा धाक खरं तर राहिलेला नाहीये का असा प्रश्न उपस्थित करणारी ही घटना सध्या बघावी लागेल। परळीमध्ये हा गोळीबार झालेला आपण बघतोय, बीड मधली ही संपूर्ण घटना।